नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी माझ्या घराचं होम टूर देणार आहे। ते होम टूर तुम्हाला आवडतं का हे मला नक्की सांगा। आणि 1 RK रूम आहे, हे हॉल आणि किचन हे फक्त असे 2 रूम 1 RK आहे। तर त्या घराला मी कसं ऑर्गनाइज केलंय आणि किचनला कसं ऑर्गनाइज केले आणि छोट्या छोट्या वस्तू अशा कशा मॅनेज केलेल्या आहेत त्या मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर या घराचा मी अगोदरही एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्यावर भरपूर कमेंट होत्या, त्याला 1 लाखच्या वर व्ह्यू गेलेले आहेत। तर त्या व्हिडिओला भरपूर कमेंट होते की 1 RK आहे तर एवढ्या कशा काय दरवाजे वगैरे। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। तर माझा पूर्ण व्हिडिओ इथून पुढे मी जॉईन करेन। पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि 1 लाईक नक्की करा। धन्यवाद। नमस्कार, तर चला सुरू करूया आपण होम टूर। इथे माझ्या मुलांची सायकल लावलेली आहे ना, हा वरती जायला रस्ता आहे आणि ही एंट्री आहे। तर एंट्री काही असं दिसतं माझ्या बाहेरून। इथे मी एक खुर्ची आणि या खुर्ची मागे जो दरवाजा आहे ना, तो पहिला जे आम्ही इथे रेंटने राहतो ते ओनर आहेत, त्यांनी तेच वापरत होते, त्याच्यामुळे हा दरवाजा ते वापरत होते। मग आता त्यांनी तिकडून कुलूप वगैरे लावून घेतलेले आणि हे आतमध्ये किचनचं आहे। इथे मी माझ्या मुलांच्या खुर्च्या आणि आम्ही सोलापूरमध्ये राहतो, तर सोलापूरमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे पाणी वगैरे भरून ठेवावं लागतं। तसं टाक्या वगैरे भरून ठेवली आहे मी। इकडे याच्या बाजूला मी सोफा आणि कपाट, आणि कपाटाची एक जी बाजू आहे ना ती गावाकडेच आहे, इकडे अजून मी आणलेली नाही आहे। त्याच्यावर माझ्या मुलांची खेळणी वगैरे आहेत। आणि हे मशीनचं माझ्या दोन्ही शिलाईची आणि ती पिको फॉलची मशीन आहे। इथे वरती घड्याळ आणि चाव्यांचं होल्डर, अरे आतून हे बाहेरचं लुक असं दिसतं। तर या शेजारीच ठेवले आहेत मी मशीन, तर मला कम्फर्टेबल वाटतं तसंच। तर इथून मग हे इथं असं दिसतं। मग इथून मी आतमध्ये जाते, इथून माझं किचन आहे। आणि पहिला गेल्या मी तुम्हाला देव्हारा दाखवते, म्हणजे इथे काही देव्हारा वगैरे नाही आहे, तर पाट्यावरच मी पूजा मांडते, कारण जसं आहे तसं ॲडजस्टमेंट तर करावी लागणार। बाहेर कुठे ठेवणार, बाहेर कोणी पण येतं जातं, त्यामुळे मी तिथं ठेवत नाही। तर घरातली माझी सगळी कामं झाली होती आणि मी आवरल्यानंतरून हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर माझं छोटंसंच किचनचं काउंटर खूप छोटं आहे, तरीही त्यावर ॲडजस्टमेंट करते मी। हे वरती असे बॉक्स वगैरे चौरंग वगैरे मी ठेवलेलं आहे, न लागतात ना जे वस्तू त्या मी वरती ठेवलेल्या आहेत। आणि मांडणीवर मला अशी भांडी आहे ना मांडून ठेवलेली खूप आवडतात, आणि सगळी भांडी ही माझ्या लग्नातली आहेत, माझ्या मम्मीने भरपूर दिले मला। आणि इथं पाण्याची मी म्हटलंच ना, पाणी भरून ठेवावं लागतं। आणि हा स्टँडची पण मला आहे ना एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं, पण ह्याची लिंक वगैरे माझ्याकडे काही नाही आहे, असं स्टोअरमधून घेतलेला आहे। आणि इथे किचनच्या खाली हे तांदळाचा डबा, मिक्सर, तेलाची केटली वगैरे असं मी ठेवते। आणि हा स्टँड पण मी ऑनलाईन मागवलेला आहे, चॉपर पण। आणि वरती इथे बघा आपल्याला लागायच्या वस्तू सगळ्या आहेत। तर हा एक दरवाजा, हा पण दरवाजा आमचा पायपुसण्या दाखवते मी दोन्ही पण। आणि हा दरवाजा जो आहे तो मागे असा म्हणजे पोर्च आहे, जागा ठेवलेली आहे कपडे वगैरे वाळू घालायला। इथे मी तुळस वगैरे, आणि समोर तुळस ठेवायची मला, तिथे मुलं वगैरे खेळतात, ते काय ठेवणार नाहीत, त्यामुळे मी नाही ठेवत। तिथे कपडे वगैरे वाळू घालायला जागा आहे। आणि बाहेर म्हणजे डस्टबिन वगैरे मी सगळं तिकडंच ठेवते, की आपल्या ज्या झाडून केरसुणे खराटा वगैरे सगळं राहतं ना ते तिथंच ठेवते। तर असं काहीसं दिसतं माझं किचन मागच्या दरवाजाचं। आणि ते मांडणी परत मी दाखवते आहे, मला खूप आवडतात भांडी बरं का, भरपूर घ्यावीशी वाटतात, पण इथे तसं ऑर्गनाईज करायला काही नाही। तर हा दरवाजा आहे तो टॉयलेट बाथरूमचा आहे, टॉयलेट बाथरूम आमचा अटॅच आहे। तर दोन्ही इथे मी फिनाईलच्या वगैरे बॉटल्स वगैरे ठेवलेल्या आहेत। आणि निरमा, ब्रश, कोलगेट, साबण वगैरे हे बाकीचं ठेवलेलं आहे। ती 2 टॉवेल जे बेसिंगमध्ये ठेवलेले आहेत ते मला धुवायचे आहेत, त्याच्यामुळे मी तिथं ठेवले। परत म्हटलं लक्षात नाही राहणार, त्यामुळे तिथं ठेवले। तर लगेच दरवाजा वगैरे लावून घेतला। आणि आता इथे उभारून असं काहीसं माझं किचन छोटंसंच आहे। मी इथे हंडे ठेवलेले आहेत ना, तिथं ठेवत होते टाकी, पण परत नकोच म्हटलं, तिथं म्हणजे खूपच अडचण व्हायला लागली। आणि वरती अजून माझी गावाकडे आमच्या घरी सगळं सामान माझं तिथंच आहे, भांडी फक्त आणली आहेत मी। तर कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।